नमस्कार, मी सागर चव्हाण। खरं तर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान वडगाव निंबाळकर आणि आम्ही सर्व सहकारी आज जेजुरी पासून 10 किलोमीटर अंतरावरती असलेलं साकुर्ड गाव आणि पिंगोरी गाव या दोन गावांच्या मधील जी बाउंड्री त्या खिंडीमध्ये आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत। खरं तर माझ्या समोरच्या बाजूला जो दिसतोय हा वाघाचा कडा आम्ही सुरुवातीला पाहिला। हो, खरं तर याच दऱ्या खोऱ्यामध्ये राहून उमाजी राजांनी इंग्रजांना सोडो की पळो करून सोडलं आणि आता आम्ही ज्या खडकावरती उभे हा जो खडक आहे, निसर्गातील खरं तर पाण्याचा नैसर्गिक स्रोत पाहायचा असेल तर तो आपल्याला या निसर्गाच्या सानिध्यातील सह्याद्रीमध्येच पाहायला मिळतो आणि तो आज आम्हाला या ठिकाणी त्या वाघाच्या कड्यापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावरती तो आम्हाला पाहायला मिळतोय। खरं तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे जे टाकं दिसतंय या टाक्यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर याच्यामध्ये अगदी मधोमध एक पिलर आहे आणि दोन्ही बाजूला पाण्याचे साठे आपल्याला पाहायला मिळतात। परंतु उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी आटतं तेव्हा याच्यामध्ये अनेक खरं तर हा जो एरिया आहे तो गवळीपुरा म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अनेक चुली सुद्धा पाहायला मिळतात। याच्यावरून आपल्याला सहजपणे असं लक्षात येतं की याच्यामध्ये जे रानामध्ये फिरणारे रानवासी असतील ते या ठिकाणी या टाक्याचा आश्रय उन्हाळ्यामध्ये राहण्यासाठी घेत असतील आणि याच्यामध्ये स्वयंपाक सुद्धा ते करत असतील आणि बहुतेक याच्यामध्ये राहण्याचा सुद्धा ते एक मात्र अंदाज आपल्याला या ठिकाणी लागतोय। पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी पासून 10 किलोमीटर अंतरावरती निसर्गातील एक अपरिचित टाकं आपल्याला या पिंगोरीच्या डोंगरामध्ये पाहायला मिळतं। या ठिकाणी आम्ही सर्वजण युवक या ठिकाणी या निसर्गाच्या सानिध्यात आज जी किमया आहे ती पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत। धन्यवाद। जय मल्हार, महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, जळकोट जळकोट जय मल्हार, हर हर महादेव।